बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील आदिवासी बहुल गाव जे आहे नागेशवाडी, या नागेशवाडी गावामध्ये काल रात्री त्या ठिकाणी दूषित पाण्यामुळे जवळजवळ 100 ते 150 लोक बाधित झालेले आहे। आपण सध्या PSC मध्ये हे मेहकर PSC अंतर्गत जी PSC आहे जानेफळ, या जानेफळ PSC मध्ये या ठिकाणी आहे। जवळजवळ जानेफळ या ठिकाणी 26 या ठिकाणी जे रुग्ण आहेत ते रुग्ण या ठिकाणी भरती केलेले आहे। त्याचबरोबर मेहकर या ठिकाणी सुद्धा 20 रुग्ण या ठिकाणी भरती केलेले आहेत। त्याचबरोबर गावात सुद्धा काही रुग्णांवर उपचार केल्याची माहिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळते आहे। एकंदरीत 100 ते 150 महिला पुरुष त्या ठिकाणी भरती आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू। आपण पाहू शकता, माझ्यासोबत आपण येऊ शकता की कशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे आणि किती लोक या ठिकाणी भरती आहे हे आपण पाहू शकता की या ठिकाणी काही महिला आहेत, काही पुरुष आहेत की मोठ्या संख्येने या परिसरातील जे काही आहे ते या ठिकाणी भरती आहेत। आणखी आपण पाहू शकतो की या दुसऱ्या वॉर्डमध्ये आपण परिस्थिती अतिशय या ठिकाणी बिकट आहे। मोठी संख्या असल्याने जवळच्या PSC जे आहेत त्या जवळच्या PSCला या ठिकाणी त्यांनी हे पेशंट जे आहेत ते या ठिकाणी भरती केलेले आपण पाहू शकता की सर्वांना या ठिकाणी PSCच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सलाईन या ठिकाणी सुरू आहेत। काही जणांची प्रकृती सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी व्यवस्थित आहे। काही 20 लोक जे आहेत ते मेहकर PSCला भरती आहेत। एकंदरीत 100 ते 150 लोक त्या दूषित पाण्यामुळे बाधित झाल्यानं मोठं गाव जे आदिवासी बहुल गाव आहे त्या ठिकाणी खरंच आता लक्ष देण्याची गरज आहे, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे। कारण की त्या ठिकाणी अनेक लोकांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी दूषित पाण्याचा जो प्रभाव आहे तो सातत्यानं त्या ठिकाणी दिला जातो आणि निश्चित त्याप्रमाणे चांगल्या पाण्याची चांगली सोय त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी रुग्णांनी केलेली आहे। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर बिकट परिस्थिती आहे। एकंदरीत म्हणजे देऊळगाव सागरच्या PSC अंतर्गत म्हणजे घाटबोरी गट तिथलं नागेशवाडी गाव आहे। त्या गावामध्ये लोकांना उलट्या आणि संडासची जी आहे लागण झाली होती, तर ते आपल्याकडं रात्री 9 साडेनऊच्या दरम्यान आपल्या PSCमध्ये आले। रात्री जवळपास 13-14 पेशंट आले होते आणि आता सकाळी आलेत। त्यांना आपण त्यांची म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केलेली आहे। त्यांना IV वगैरे चालू आहेत आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि तिथले स्थानिक पातळीवरचा सर्वे आणि देऊळगाव साखरच्या PSCची टीम करत आहे आणि यांचे उपचार हे आमचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत। जी विहीर आहे दूषित, त्या विहिरीचे काही नमुने वगैरे घेऊन ते काही पाठवण्यात आलेले आहेत। हो, देऊळगाव साखरच्या PSCतले जे मेडिकल ऑफिसर आणि तिथली जी टीम आहे त्यांनी काल घरोघरी सर्वे करून म्हणजे घरातील सॅम्पलही OT टेस्ट केले आणि मदर सोल्युशन अंतर्गत सगळ्या सॅम्पल कंटेनर करून पाणी म्हणजे शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे आणि जिथले जे काही पाणी नमुने होते तिथले पाणी नमुनेही तपासणीसाठी पाठवलेले आहेत। आता पण तिथली रुग्णसंख्या किती आहे आणि किती होऊ शकते? रुग्णसंख्या सध्याच्या परिस्थितीत इथे आपल्याकडे जवळपास 25 ते 26 रुग्ण आलेले आहेत आणि मेहकरला माझ्या माहितीत मेहकरला 15 ते 16 रुग्ण आहेत आणि आता सध्या तरी तिथे रुग्णांची संख्या म्हणजे टीम आहे ती आता कळेल, पण तिथं आता काल म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली असं तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कळलेलं आहे। नाही आहे, धरणाचं आहे, त्यातनी लेकरं बी पवतात। आम्हाला सगळं व्हिडिओ पाठवलेलं आहे। आम्हाला पाणी प्यायचं पाणी चांगलं पाहिजे। किती लोक बाधित झाले इथं? आमच्या इथं म्हणजे 40 ते 50 लोक अजून आहेत गावातनी, तेवढे दवाखान्यानं आहेत। मागणी आमची एवढी आहे की आम्हाला प्यायचं पाणी चांगलं पाहिजे। हां, शुद्ध पाणी दिलं गेलं पाहिजे। मी लक्ष्मण कर्नाट डाकोरे नागेशवाडीहून बोलतो। काय घटना झाली? आमच्या इथं गॅस्ट्रोची साथ लागलेली आहे पाण्यामुळं, दूषित पाण्यामुळं। तर आमच्या इथं काही मेहकरला गेले, कमीत कमी लोक बाधित झाले असतील। बाधित कमीत कमी म्हणजे 90च्या जवळपास गेले। मेहकरला इथं 20, तर इथं कमीत कमी 30-35 तर आता सध्या आहेत। काही बाकी गावात उपचार झालेले आहेत, तर कधी म्हणजे काही चालू आहेत। तर विहिरीला पाणी कशाचं आहे? दूषित पाणी? विहिरीला पाणी दूषित म्हणजे 100% दूषित आहे, ते शुद्धीकरण करण्यात यावं। जवळजवळ PSC असल्यानं रुग्णसंख्या जास्त असल्यानं कधीकधी एका रुग्णांना 2 रुग्णांना एकाच बेडवरती सलाईन जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहेत, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे।
अद्याप आम्ही लोकप्रतिनिधी यांना या फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणचे जे आमदार आहेत सिद्धार्थ खरात त्यांनी फोन आमचा उचललेला नाही. एकंदरीत या परिस्थितीवर आमचं सातत्यानं लक्ष आहे. LS मराठीच्या माध्यमातून या लोकांना न्याय मिळावा हीच आमची स्थिती राहणार आहे. या संदर्भात आपण जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि या ठिकाणी जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचेसुद्धा आपण त्यांचे या संदर्भातची माहिती आपण घेणार आहोत. LS मराठीसाठी गणेश सवडकर, बुलढाणा.